अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास एकच वेळी वेगवेगळ्या 4 वाहनाचा अपघात घडला। हा अपघात वैष्णोदेवी मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर घडला। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर अचानक ऑटो पलटी झाला। त्याच मागे असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला आणि ट्रक मागे असलेल्या संभाजीनगर ते वर्धा जाणाऱ्या राज्य परिवहन बसने सुद्धा ब्रेक लावल्याने अपघात घडला। या दरम्यान मागे असलेल्या राज्य परिवहन विभागाची अकोला ते वर्धा जाणारी वर्धा आगाराची MH40AQ 6142 क्रमांकाची बस वेगाने आधीच्या बसला मागून जोरदार धडक दिल्याने बसचा दर्शनीय भाग चकनाचूर झाला। या बसमधील चालक वर्धा राहणारे विश्वास मानकर यांच्यासह मूर्तिजापूर रहिवासी 35 वर्षीय मंगेश रामदेव ढोके, भातकुली राहणारे 45 वर्षीय संदीप गोपाळ ढोके, तळेगाव दशासर राहणाऱ्या 62 वर्षीय शांता केशव नागरीकर सह चांदूर रेल्वे कळमगाव रहिवासी 16 वर्षीय मुलगी तृप्ती सुबोध दुर्योधन हे प्रवासी जखमी झाले। अचानक ब्रेक लागल्याने प्रवाशांच्या तोंडाला जबर मार लागल्याने जखमी झाले। अचानक 4 वाहनाचा एकाच वेळी अपघात घडल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती। याचीच माहिती अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला मिळताच विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेण्यात आली। माझं नाव मंगेश ढोके आहे। मी मूर्तिजापूरला राहतो आणि वर्ध्याला इकडे जात होतो। तर समोर जाणारी जो बस होती तिने एक अचानकमध्ये ब्रेक मारले आणि आमची बस त्याला जाऊन धडकली। काही समजलंच नाही आम्हाला आणि पूर्ण आम्हाला लागलेला आहे। काय नाव? नरेश शालिग्राम चंदनखेडे। घटना कशी घडली? अमरावतीहून वर्धेला जात होतो। चांदूर रेल्वे रोडवर त्या याच्यावर ॲटो पलटी झाला। ॲटो पलटी झाल्यानंतर ट्रक थांबला। ट्रकले संभाजीनगर वर्धा बस ठोकली आणि संभाजीनगर वर्धा बस नंतर आमची अकोला वर्धा बस ठोकली। म्हणजे एकंदरीत 4 वाहनांचा बस आला। ॲटोचा गुन्हा आहे। ॲटोवाला पलटी झाला। ॲटोवाला काय झालं ॲटोचं तर माहीत नाही। मग नंतर ट्रक थांबला। ट्रकच्या पाठीमागे आमच्या आगाराचीच बस होती, वर्धा आगाराची। त्यानंतर आमची बस होती। जखमींना काही नाही, एकच प्रवासी जखमी आहे आणि 2 प्रवाशाला थोडा किरकोळ मार आहे। किती वाजता घटना आहे? 3:15 वाजताच्या दरम्यान। आपली बस कुठे जाणार होती? अकोल्याहून वर्धेला चाललो होतो आम्ही।